पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधात सिंघम पॅटर्न. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वात भव्य जनजागृती रॅली. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज शिरूर शहरात अंमली पदार्थांच्या विळख्याविरुद्ध रणशिंग फुंकण्यात आले. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या धडाकेबाज आणि सिंघम नेतृत्वाखाली शहरात एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. व्यसनांना म्हणा नाही, निरोगी आयुष्याला म्हणा होय, असा कडक संदेश देत शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांना आणि व्यसनीतेला थेट इशारा दिला आहे. विद्याधाम ते बीजे कॉर्नर घोषणांनी दणाणलेले रॅलीचे मार्ग. या भव्य रॅलीची सुरुवात विद्याधाम शाळा येथून करण्यात आली. हातामध्ये अंमली पदार्थांचे भयंकर दुष्परिणाम दर्शवणारे फलक, डोळ्यात अंमली पदार्थांच्या विरोधात धगधग आणि ओठांवर जनजागृतीच्या कडक घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहर दणाणून सोडलं. रॅलीचे मुख्य मार्ग विद्याधाम शाळा, इंदिरा गांधी पुतळा, बस स्टँड, जैन मंदिर, पाचकंदील चौक, रामाआळी, बीजे कॉर्नर आणि पुन्हा विद्याधाम शाळा. या रॅलीमध्ये विद्याधाम शाळेचे अंदाजे 100 ते 120 विद्यार्थी आणि शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार खांद्याला खांदा लावून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. अंमली पदार्थांचा नाश हाच आमचा ध्यास. पोलीस निरीक्षक विनोद पाटील. अंमली पदार्थ हे केवळ एक व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला उद्ध्वस्त करतात. तरुण पिढीला या गर्तेतून बाहेर काढणे आणि अंमली पदार्थांचे नेटवर्क मोडून काढणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिरूर शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणतीही गय करणार नाही. विनोद पाटील, पोलीस निरीक्षक, शिरूर. नमस्कार. शिरूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये वाढत्या ड्रग्जचं प्रमाण आणि तरुणाई ज्या व्यसनाच्या आहारी जाते याला आळा घालण्यासाठी आज आपण शिरूर शहरामध्ये त्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आपण ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे. विद्याधाम प्रशालेचे जो विद्यार्थी आपल्या या रॅलीमध्ये उपस्थित आहेत. नुकताच आपला जगभरामध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जून रोजी झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण ह्या सप्ताहामध्ये अंमली पदार्थ विरोधाचे व्याख्याने असतील, रॅली असतील, या माध्यमातून आपण समाजामध्ये जनजागृती करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांची रॅली आपण शिरूर शहरातून काढत आहे. आणि त्या अनुषंगाने मला शिरूर शहरातल्या सर्व नागरिकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना आवाहन आहे की ड्रग्जच्या आहारी जाऊ नका. तुम्ही या देशाचं भविष्य आहात आणि तुम्ही या ड्रग्ज पासून दूर राहिलात तर आपल्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल राहील.